सातारा शहरापासून काहीच अंतरावर खंडाळा नावाच्या एका लहानशा गावात हातात एक बाहुली घेऊन साधारण 6 वर्षाची गंगा रस्त्यावरून चालली होती. ती बाहुलीशी बोलत म्हणाली, "आज मी तुझं लग्न करणार आहे आणि तुला खूप छान सजवणार आहे. बघ हां, या गावातील सर्वात सुंदर नवरी तूच बनणार." असे बोलत ती पुढे जात होती. पण अचानक तिचे पाय थबकले. समोर पाहिले तर तिथे भैरव तात्या उभा होता, जो तिच्याकडे लज्जास्पद नजरेने पाहत होता. गंगा निरागसपणे म्हणाली, "काय झालं भैरव तात्या? तुम्ही माझ्याकडं असं का बघताय?" भैरव तात्या लगेच म्हणाला, "अगं गंगा, तुला या बाहुलीचं लग्न करायचं आहे ना? पण तुला माहिती आहे का, लग्नानंतर काय होतं?" गंगा नकारार्थी मान हलवून म्हणाली, "मला नाही माहिती तात्या. तुम्ही सांगा ना, लग्नानंतर काय होतं?" गंगाचा प्रश्न ऐकून भैरवच्या चेहऱ्यावर कुटील हास्य पसरले. तो लगेच म्हणाला, "मी तुला सांगतो, पण इथे नाही. तू माझ्यासोबत एकांतात चल. जिथे आपल्या गप्पा कोणी ऐकणार नाही. जर हे सर्व दुसऱ्याला कळालं तर मग तुझी बाहुली मागे राहून जाईल ना." गंगा पटकन म्हणाली, "ठीक आहे तात्या, तुम्ही मला घेऊन चला." तिचे बोलणे ऐकून भैरवने गंगाला लगेच आपल्या कुशीत उचलून घेतले. तिच्या हातातून बाहुली खाली जमिनीवर पडली. तेव्हा गंगा रडायला लागली. पण भैरवने लगेच तिचा चेहरा आपल्या हाताने दाबला आणि म्हणाला, "रडू नकोस, नाहीतर सगळ्यांना आपल्याबद्दल कळेल." गंगाने होकार आरती मान हलवले आणि ती शांत झाली. भैरव तिला पटकन टेकडीच्या मागच्या बाजूला घेऊन गेला आणि ती बाहुली तिथेच, जिथे पडली होती, तिथेच राहिली. दुसरीकडे बाजीराव महाल, सातारा. बाजीराव महाल केवळ नावानेच महाल नव्हता. तो दिसायला जितका भव्य होता, तितकाच सुंदरही होता. महालाच्या चारही बाजूनी सुंदर बाग होती. त्यात आकर्षक झाडे आणि फुले लावलेली होती. तिथे पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज घुमत होता. पण आतून विक्रमराजांचा ओरडण्याचा आवाज आणि भांडी खाली पडण्याचा आवाज येत होता. आत महालाच्या हॉलमध्ये एका सुंदर डायनिंग टेबलवर साधारण 11 वर्षाचा विक्रमराजे हेड खुर्चीवर बसला होता आणि आपल्या समोर ठेवलेली सर्व भांडी खाली फेकत होता. तो जोराने ओरडून म्हणाला, "मला आईच्या हाताचे जेवण खायचे आहे. मला कोणत्याही दासीच्या हाताचे जेवण नको आहे आणि तुझ्या हाताचे तर अजिबात नको." असे बोलत त्याने समोर उभ्या असलेल्या दासीकडे पाहिले. ती दासी लगेच म्हणाली, "विक्रमराजे, कृपया असे करू नका. तुम्हाला जेवण भरवण्याची जबाबदारी आमची आहे. कृपया तुम्ही जेवण करा." त्याचे पूर्ण नाव विक्रमराजे होते आणि तो मोठा झाल्यावर राजा बनणार होता. तो पुन्हा एकदा ओरडून म्हणाला, "तुमची जबाबदारी तुम्ही बघा. मला तुमच्या जबाबदारीशी काही घेणे-देणे नाही. मी एकदा सांगितले की मी माझ्या आईच्या हाताचे जेवण करणार, म्हणजे आईच्या हाताचेच जेवण करणार." असे बोलत तो रागाने थरथरत होता. काही अंतरावर उभे असलेल्या रणजितराजे, विक्रमराजेंचे वडील, त्याला शांतपणे पाहत होते. त्यांच्यासोबत त्यांचे लहान भाऊ यशवंतराजे उभे होते. यशवंतराजे त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, "आपण काहीतरी करायला हवे भाऊसाहेब." रणजितराजेंनी होकारार्थी मान हलवली आणि समोरच्या खोलीकडे निघाले, जिथे वर्षाजी, रणजितराजेंची दुसरी पत्नी, आरशासमोर उभी राहून तयार होत होती. रणजितराजे पटकन म्हणाले, "बाहेर विक्रमला आईच्या हाताचे जेवण करायचे आहे वर्षाजी. हा शृंगार तुम्ही नंतरही करू शकता. तुम्ही एकदा जाऊन त्याला आपल्या हाताने जेवण." त्याचे बोलणे पूर्ण होण्याच्या आधीच वर्षाजी त्याच्याकडे वळाल्या आणि म्हणाल्या, "मला अजूनही खूप काम आहेत रणजितराजे. आता कुठे मला तयार होण्यासाठी वेळ मिळाला होता. नाहीतर तुम्हाला माहिती आहे की दिवसभर मला माझ्या मुलाला सांभाळण्यापासून फुरसत मिळत नाही." असे बोलत त्या पलंगावर येऊन बसल्या, जिथे त्यांचा 2-3 वर्षाचा लहान मुलगा झोपलेला होता. रणजितराजांनी एक खोल श्वास घेतला आणि खोलीतून बाहेर आले. त्यांच्या गेल्यावर वर्षाजींच्या चेहऱ्यावर कुटील हास्य आले. रणजितराजे बाहेर येताच यशवंतराजे त्यांच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले, "पुन्हा एकदा तुम्ही रिकाम्या हाती परत आलात भाऊसाहेब. मी तुम्हाला किती वेळा सांगितले की तुम्ही कमलला फोन का करत नाही? तुम्ही एकदा पुन्हा तिच्याशी बोलून बघा ना. कदाचित यावेळी ती आपल्या गंगाला महालात पाठवण्यासाठी तयार होईल. विक्रमला दासीही मिळेल आणि एक मैत्रीणही. आता तुम्ही डबल लग्न करू शकत नाही, पण त्याच्यासाठी एक मैत्रीण तर आणू शकता ना." रणजितराजे यशवंतराजेंचे बोलणे ऐकून लगेच म्हणाले, "पण कमलने नकार दिला आहे. ती गंगाला महालात पाठवण्यासाठी तयार नाही आणि आपण तिच्यासोबत जबरदस्ती." त्यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच त्यांच्या खिशात ठेवलेला फोन वाजला. तो कमलच्या नंबरवरून कॉल आला होता. रणजितराजांनी लगेच फोन उचलला, तर समोरून कमलच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. रणजितराजे पटकन म्हणाले, "शांत शांत हो कमल. आम्ही बस थोड्याच वेळात गावात पोहोचत आहोत." असे बोलून त्यांनी फोन कट केला आणि यशवंतराजांसोबत गाडीत बसून खंडाळ्याकडे निघाले. काही वेळाने खंडाळा गावात
कमलच्या घराबाहेर चारपाईवर बसलेली गंगा आपल्या बाहुलीशी खेळत होती. तिच्या समोर दुसऱ्या चारपाईवर कमल बसलेली होती, जी रडत होती. तेवढ्यात रणजितराजे आणि यशवंतराजे आत आले. त्यांना पाहताच कमल लगेच चारपाईवरून उठली आणि चेहऱ्यावर पदर ओढून उभी राहिली. गंगा धावत त्यांच्याजवळ आली आणि त्यांचे पाय स्पर्श करून म्हणाली, "प्रणाम मोठे हुकुमसा, प्रणाम छोटे हुकुमसा." रणजितराजे लगेच म्हणाले, "काय झाले कमल? गंगा ठीक आहे ना? तिला काही झाले तर नाही? आणि तो माणूस, तो भैरव तात्या कुठे आहे?" कमल अश्रू पुसत म्हणाली, "गावकऱ्यांनी त्याला शिक्षा दिली, पण त्याला तर शिक्षा मिळाली हुकूम. पण आता कदाचित शिक्षेची पाळी माझी आणि माझ्या गंगेची आहे." कमल हात जोडून म्हणाली, "तुम्ही नेहमी मला म्हणायचे की मी नकार देते असे, पण आता वाटते की मला हा निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही गंगाला इथून महालात घेऊन जा हुकुमजी. तिला तिच्या विक्रमराजांची दासी बनवा." रणजितराजे लगेच म्हणाले, "बघ कमल, तू अशा दबावाखाली कोणताही निर्णय." कमल म्हणाली, "मी कोणत्याही दबावाखाली निर्णय घेत नाहीये. इथे गावात लोक माझ्या गंगेकडे वाईट नजरेने पाहण्याऐवजी ती महालाच्या चार भिंतीमध्ये तुमच्या सुरक्षित राहील, हेच चांगले आहे. आणि ती तिथे 2 पैसे कमवेल. तुम्ही गंगाला तुमच्या सोबत घेऊन जा." रणजित राजांनी एक खोल श्वास घेतला आणि यशवंत राजाकडे पाहिले. यशवंत राजांनीही होकारार्थी मान हलवली. रणजित राजे गंगाकडे पाहत म्हणाले, "गंगा, तू आमच्या सोबत येशील का?" गंगा हसली आणि म्हणाली, "आई जसं सांगेल मी अगदी तसं करेन, मोठे हुकूम." रणजित राजे हसले आणि गंगाला घेऊन तेथून जाऊ लागले. कमलने पटकन त्यांना थांबवले आणि म्हणाली, "एक मिनिट, बस 1 मिनिट, वेळ द्या हुकूम." ती लगेच गंगाजवळ आली आणि तिला आपल्या मिठीत घेतले. गंगा मिठीतून वेगळी होऊन तिचे अश्रू पुसत म्हणाली, "रडणे थांबव आई. तू तर म्हणाली होतीस की जेव्हा मला तुझी आठवण येईल तेव्हा तू मला भेटायला येशील. मग आता तू का रडत आहेस?" कमल हसली आणि म्हणाली, "हो माझ्या बाळा, मी तुला भेटायला येईन, पण तू आधी मला वचन दे की तू छोट्या विक्रमराजांची चांगली सेवा करशील. ते तुझ्यासाठी देव असले पाहिजेत गंगा. तू त्यांना कधीही नाराज करणार नाहीस." गंगा हसली आणि म्हणाली, "मी वचन देते आई, मी विक्रमराजांना कधीही नाराज करणार नाही. मी नेहमी त्यांचे ऐकेन. तुम्ही माझी काळजी करू नका." तिने पुन्हा एकदा कमलला मिठी मारली. कमलने तिला घट्ट आपल्या बाहूमध्ये घेतले आणि मग तिच्यापासून वेगळे होऊन ती लगेच आत पळून गेली. रणजित राजांनी गंगाचा हात धरला आणि तिला घेऊन बाहेर निघाले. काही वेळातच ते लोक गाडीत बसून गावाची हद्द ओलांडून बाहेर पडले होते. दुसरीकडे बाजीराव महाल बाहेर बागेच्या परिसरात वर्षाजी आपल्या लहान मुलाला अभिराजला घेऊन खेळवत होत्या आणि समोरच विक्रमराजे उभा होता, जो फक्त टक लावून वर्षाजीकडे पाहत होता. तेवढ्यात एक दासी तिथे आली आणि विक्रमराजाकडे पाहत म्हणाली, "हा तुमच्यासाठी ज्यूस." पुढच्या क्षणी विक्रमराजांनी त्या ज्यूसचा ग्लास खाली जमिनीवर फेकला आणि रागाने म्हणाला, "मी सांगितले ना की मला तुमच्या हाताचे काहीही नको आहे, तर तुम्हाला समजत नाही का?" तो रागाने थरथरत होता. तेवढ्यात तिथे गंगाचा आवाज आला, "हे काय केले तुम्ही छोटे राजे? हा तर तुम्ही पूर्ण ज्यूस खाली सांडवला. तुम्हाला असे करायला नको होते. माझी आई म्हणते की खाण्यापिण्याचा अपमान करायचा नसतो. हे तर नशीबवानांना मिळते." तो आवाज ऐकून विक्रमराजांनी आपला चेहरा फिरून समोर पाहिले. तिथे गंगा उभी होती. तिला पाहून विक्रमराजाचे डोळे मोठे झाले. तो रागाने म्हणाला, "तू कोण आहेस? आणि विक्रमराजासमोर तोंड उघडण्याची तुझी हिंमत कशी झाली?" तिचे बोलणे ऐकून गंगा हसून त्याच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली आणि म्हणाली, "मी गंगा. मी इथे तुमची सेवा करण्यासाठी आले आहे. आजपासून मी तुमची दासी आहे आणि विक्रमराजे, तुम्ही माझे देव आहात. मला तुमची आज्ञा पाळायची आहे." विक्रमराजे रागाने म्हणाला, "जा इथून. मला कोणतीही दासी नको आहे." असे बोलून तो रागाने लालबुंद होत तिथून निघून गेला आणि गंगा उदास नजरेने त्याच्याकडे पाहत राहिली. यशवंतराजे आणि रणजितराजे दोघेही दुसऱ्या बाजूला उभे होते आणि त्यांनी विक्रमला रागावून जाताना पाहिले. यशवंतराजांनी रणजितराजांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "विक्रमला थोडा वेळ द्या. तो हळूहळू ठीक होईल. जर जास्त जोर जबरदस्ती केली तर कुठेतरी प्रकरण हातातून निसटून जाईल." रणजितराजेंनाही पश्चातापाचा एक खोल श्वास घेतला. दुसरीकडे गंगा हळूहळू पावले टाकत आता विक्रमराजेंच्या खोलीत आली आणि दरवाजावर उभी राहिली. समोर विक्रमराजे पलंगावर बसलेला होता आणि रागाने पूर्ण लाल दिसत होता. ती आत येताच विक्रमराजांनी बाजूला ठेवलेली फुलदाणी उचलली आणि जोराने गंगेच्या दिशेने फेकली. गंगा जोराने किंचाळली, "आ!" गंगा जशी खोलीत पुढे आली तसे विक्रमने रागाने थरथरत तिच्याकडे पाहिले आणि पुढच्या क्षणी समोरच्या साईड टेबलवर ठेवलेले काचेचे फुलदाणी उचलून तिच्या पायाजवळ फेकून दिले.
गंगा एकदम घाबरली. तो सगळा कास तिच्या पायासमोर विखरलेला होता. गंगा अजूनही विक्रमकडे पाहत होती. ती घाबरली होती खरी, पण घाबरून मागे हटली नव्हती. ती अजूनही आपल्या जागेवर तशीच उभी होती. विक्रम रागाने ओरडून म्हणाला, "मी तुला मनाई केली होती ना, की माझ्याजवळ येऊ नकोस? मग तू इथे का आलीस? जा इथून बाहेर." गंगा त्याच्या बोलण्यावर हलकेसे हसली आणि म्हणाली, "ही गोष्ट तुम्ही मला अशीही बोलू शकला असता ना राजे. हा काच फोडण्याची काय गरज होती?" विक्रम रागाने म्हणाला, "मला राजे म्हणून हाक मारू नकोस. मी अजून राजा झालो नाहीये. माझं नाव विक्रम आहे. मला आवडत नाही जेव्हा कोणी मला राजे म्हणून हाक मारतं." त्याच्या बोलण्यावर गंगा हसून म्हणाली, "पण मी तर तुम्हाला राजे म्हणूनच हाक मारू शकते राजे. तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आहात. तुमचं नाव घेणं माझ्यासाठी पाप आहे." विक्रम तिचे बोलणे ऐकत फक्त तिच्याकडे बघत राहिला. त्याच्याजवळ दासी तर खूप होत्या, पण कोणीही त्याच्याशी अशा प्रकारे बोलत नव्हते. प्रत्येकजण फक्त आपली जबाबदारी पूर्ण करत होता, पण त्याला समजून घेण्याची आणि त्याच्या बोलण्याचे उत्तर अशा प्रकारे देण्याची हिंमत कोणाची होत नव्हती. विक्रम रागाने म्हणाला, "म्हणजे तू माझी आज्ञा पाळणार नाहीस? मी तुला म्हणतोय की तू मला राजे म्हणून हाक मारू नकोस, आणि तू म्हणते आहेस की तू मला राजे म्हणणार." असे बोलत तो पलंगावरून उठला आणि गंगेजवळ येऊ लागला. पुढच्या क्षणी गंगा त्या काचेवर चालत पटकन विक्रमजवळ गेली आणि म्हणाली, "बाजूला व्हा राजे, तुम्हाला लागेल." असे बोलून तिने विक्रमच्या कमरेवर हात ठेवून त्याला बाजूलाही केले होते. विक्रम आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. त्याला पुढे येऊन न देण्याच्या नादात गंगेचा पाय पूर्णपणे जखमी झाले होते. ती ज्या प्रकारे काचेवर चालत आली, काचेचे तुकडे तिच्या पायात घुसले होते आणि खाली संपूर्ण फरची रक्ताने लाल झाली होती. पण गंगेच्या चेहऱ्यावर अजूनही कोणतंही दुःख नव्हते. विक्रम तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता आणि गंगा हसून म्हणाली, "मी तुम्हाला असं कुठे म्हटले राजे, की मी तुमची आज्ञा मानणार नाही. फक्त मी हे सांगत आहे की तुम्ही माझ्यासाठी राजे आहात. जर तुम्ही मला याची परवानगी दिली नाही तर काही हरकत नाही. तुम्ही मला जे नाव घ्यायला सांगाल मी तुम्हाला त्याच नावाने हाक मारेन. पण तुम्ही माझ्यासाठी माझे राजेच राहाल ना? तुम्ही माझ्या जिभेवर हुकूमत करू शकता, पण माझ्या हृदयावर तर नाही ना." तिचे बोलणे ऐकून विक्रम चकित झाला. तो गंगेपेक्षा साधारण 5-6 वर्षांनी मोठा होता, पण गंगेचे बोलणेच जणू वेगळे होते. ती आता पुन्हा एकदा हसली आणि म्हणाली, "मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येऊ का? मी ऐकलं तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये." विक्रम पुन्हा एकदा अत्यंत कडक आवाजात म्हणाला, "मी सांगितले ना, मला काही खायचे नाही म्हणजे काही खायचे नाही." असे बोलत आता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम शांत झाले होते. एक खोल श्वास घेऊन तो गंगेकडे न पाहता म्हणाला, "एका दासीला सांगून हे सगळं साफ करून घे आणि आपल्या पायावर मल्लम लावून घे." गंगा हसली आणि म्हणाली, "तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या पायावर मल्लम लावून घेईन. पण कृपया करून तुम्ही माझे एक बोलणे ऐका. जेवण करून घ्या." असे बोलताना तिच्या प्रत्येक शब्दात खूप निरागसता झळकत होती. विक्रम तिचे बोलणे ऐकून फक्त शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला आणि आता गंगेच्या चेहऱ्यावर हसू पसरले. रणजित राजांनी तिला जे काम सोपवले होते ते म्हणजे विक्रमला जेवण भरवणे, आणि ती स्वतःला आपल्या पहिल्या कामात यशस्वी होताना अनुभवत होती. ती लगेच आपला लेहंगा सावरत बाहेरच्या बाजूला आली आणि मग थेट स्वयंपाकघरात धावली. तिच्या पायातून रक्त अजूनही वाहत होते. जखमा आता खोल होत होत्या, कारण काचेचे जे तुकडे तिच्या पायात घुसले होते ते आतपर्यंत दबले जात होते. आपल्या जागेवर उभा असलेला विक्रम तिला अशी धावताना पाहून फक्त बघतच राहिला. त्याच्या समोर गंगेच्या पावलांचे ठसे होते. आज पहिल्यांदाच कोणीतरी त्याला जेवण भरवण्यासाठी स्वतःच्या वेदनेचीही पर्वा करत नव्हते. विक्रम नेहमी आईचे प्रेम शोधत होता, पण आज दुसरेच कोणी होते जे त्याला निस्वार्थ प्रेम देत होते. गंगा पटकन स्वयंपाकघरात आली आणि एका दासीकडे पाहून म्हणाली, "मला ताट लावून द्या." त्या दासीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. गंगा फक्त 6 वर्षाची होती आणि महालातील ताटे जड होती. ती दासी पटकन म्हणाली, "तू राहू दे. जर राजे तयार झाले असतील तर मी स्वतः त्यांच्यासाठी जेवण घेऊन जाते." गंगा लगेच म्हणाली, "नाही, अजिबात नाही. मी सांगते ना, राजांसाठी जेवण मी घेऊन जाईन, तर मीच घेऊन जाईन. आता तर तुम्ही लोक मला जेवण देत नसाल तर मला सांगा, मी मोठ्या हुकूमनात." तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच दासीने थाळीत जेवण वाढायला सुरुवात केली होती. काही वेळातच एका दासीने पूर्ण थाळी तयार केली होती आणि आता गंगेने ती थाळी उचलली. गंगेला आपल्या हातांमध्ये खूप वेदना जाणवल्या, पण तिने त्या वेदना चेहऱ्यावर येऊ दिल्या नाहीत आणि हसतमुखाने थाळी हातात घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर पडू लागली. ती बाहेर गेल्यावर आता बाकींच्या दासींनी खाली जमिनीकडे पाहिले आणि तिथे गंगेच्या पायातून लागलेल्या रक्तांचे डाग पाहून त्यांचे होश उडाले.
त्यापैकी एक दासी पटकन गंगेच्या दिशेने पुढे सरकू लागली, पण दुसऱ्या दासीने हात दाखवून तिला थांबवले आणि म्हणाली, राहू दे. जर तिला वेदना होत नाहीत तर आपण तिच्या वेदनेची काळजी का करावी? आपण महालात इतक्या दासी आहोत, पण जेव्हा आपण विक्रमला सांभाळू शकलो नाहीत, तर ही काल आलेली पोरगी विक्रमला काय सांभाळणार? असे बोलताना त्या दासीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. पण तो राग नुसता राग नसून एक जलन होती, जी तिला 6 वर्षाच्या गंगेबद्दल वाटत होती. गंगा आपल्या हातांमध्ये जेवण भरलेली ती मोठी थाळी घेऊन परत विक्रमच्या खोलीत आली. विक्रमची खोली एका टोकाला होती, तर स्वयंपाकघर महालाच्या दुसऱ्या टोकाला होते. अशा प्रकारे गंगेच्या पायातील रक्ताचे डाग संपूर्ण महालात उमटले होते. आपल्या पलंगावर बसलेला विक्रम जेव्हा त्याने गंगेला आपल्या समोर जेवणाची थाळी घेऊन उभे असलेले पाहिले, तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. पुढच्या क्षणी त्याने पुन्हा गंगेच्या पायांकडे पाहिले. तो लगेच म्हणाला, तुझ्या पायातून रक्त वाहत आहे. गंगा हसली आणि म्हणाली, वाहू द्या, मला वेदना होत नाहीत. विक्रम लगेच म्हणाला, का? तुला वेदना का जाणवत नाहीत? तू एकदाही माझ्याकडे तक्रार केली नाहीस की मी ती फुलदाणी उचलून तुझ्या दिशेने का फेकली? माझ्यामुळे तुला दुखापत झाली आणि तू आहेस की माझ्याकडे तक्रार करत नाहीयेस? गंगा हसली आणि म्हणाली, आईने सांगितले होते की तुम्ही माझे देव आहात आणि देवाला कसली तक्रार? त्रास आपल्याला होतो, तो त्रास देवच आपल्याला देतात, पण ती आपली परीक्षा असते आणि मला परीक्षेत नापास व्हायचं नाही राजे. असे बोलून तिने लगेच आपले ओठ आतल्या बाजूला दाबले. तेव्हा विक्रम तिची कृती पाहून तिच्याकडे बघत राहिला. ही पहिली निरागस कृती होती, ज्यामुळे विक्रमच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य आले. विक्रमने आता जेवणाची थाळी आपल्या हातात घेतली आणि समोर टेबलकडे निघाला. खाली जमिनीवर जो काच अजूनही विखरलेला होता, तो त्याच्या बोटांना लागला. गंगेने जेव्हा हे पाहिले, तेव्हा ती लगेच म्हणाली, हे तुम्ही काय करत आहात राजे? असे बोलून ती पटकन विक्रमच्या मागोमाग टेबलकडे आली. तिने विक्रमला खुर्चीवर बसवले आणि मग स्वतःही खाली जमिनीवर त्याच्या समोर बसली. विक्रम पुन्हा एकदा तिच्याकडे पाहू लागला. पुढच्या क्षणी गंगेने आपल्या खांद्यावर घेतलेल्या दुपट्ट्याने विक्रमचे बोटे साफ करायला सुरुवात केली. ती त्याच्या बोटावरील काचेचे सर्व तुकडे हटवत होती, जे त्याला त्रास देऊ शकत होते. विक्रमने तिच्या खांद्यावर आपला हात ठेवला आणि हसून म्हणाला, तू कुठून आली आहेस? गंगेने लगेच वर नजर करून त्याच्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरील एक हसू होते. ती काहीतरी आठवत म्हणाली, मला माझ्या गावाचं नाव माहिती नाही, पण तुमचे बाबा रणजित राजे मला घेऊन आले आहेत. गंगेच्या बोलण्यावर आता विक्रमचे हसू गायब झाले. त्याने लगेच आपले पायही मागे घेतले आणि म्हणाला, तू जा इथून. तुला मला जेवण भरवायचे आहे ना, तर मी हे जेवण खाऊन घेईन. तू जा आणि जाऊन आपल्या पायावर मल्लम लावून घे. गंगा हसतमुखाने आपल्या जागेवरून उठली आणि म्हणाली, नाही, मी तोपर्यंत इथून जाऊ शकत नाही राजे, जोपर्यंत तुम्ही आपले जेवण संपवत नाही. जर तुम्हाला माझं इथं उभं राहणं आवडत नसेल तर काही हरकत नाही, मी जाऊन दरवाजाजवळ उभी राहते. असे बोलून ती थेट दरवाजाकडे निघाली. तिच्या लहान लहान पायात ते पैंजण वाजले. ते ऐकून विक्रम पुन्हा एकदा हलकेसे हसला. गंगा बाहेर आली आणि तिने लगेच एका दासीला तो सारा काच साफ करायला सांगितला. ती दासी तिच्या सोबतच आली आणि साफसफाई करू लागली. गंगा जाऊन दरवाजाजवळ उभी राहिली. तिने आपला चेहराही खाली झुकवला होता. विक्रम समजून चुकला होता की जोपर्यंत तो आपले जेवण संपवत नाही, तोपर्यंत गंगा जाणार नाही. म्हणून त्याने आपले जेवण सुरू केले. काही वेळातच ती दासी सारा काच साफ करून तिथून निघून गेली होती आणि गंगा अजूनही दरवाजाजवळ उभी होती. विक्रमने सगळे जेवण संपवले होते. तो गंगाकडे पाहत म्हणाला, मी सगळे जेवण संपवले. तू थाळी घेऊन इथून जाऊ शकतेस. गंगा पुढे आली आणि तिने टेबलवर ठेवलेली थाळी उचलली आणि बाहेर जाऊ लागली. विक्रम लगेच म्हणाला, थांब. त्याने असे म्हटल्यावर गंगा एकदम थांबली. विक्रम आता तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि तिला खोल नजरेने पाहू लागला. निर्दयी प्रेम भाग दुसरा लवकरच येत आहे. गंगेच्या आयुष्यात आता कोणता वादळ येणार? विक्रम राजांच्या मनात गंगा कोणती जागा बनवणार? थांबा फक्त थोडं. पुढचा भाग तुम्हाला हादरून टाकेल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भाग मिस होऊ देऊ नका.